येशू हा परिपूर्ण पुत्र आहे. सैतान खुश नव्हता की हा परिपूर्ण मनुष्य त्याच्या राज्यात राहत होता. परंतु सैतानाकडे एक योजना होती. जसे त्याने पहिल्या मनुष्याला पाप करण्यास परीक्षेत टाकले होते, म्हणून आता तो ह्या मनुष्याने सुद्धा पाप करावे म्हणून प्रयत्न करेल. सैतानाला पाहिजे होते की येशूला त्याच्या नियंत्रणात आणावे, जसे त्याने आदामाला त्याच्या नियंत्रणात आणले होते. जर देवाच्या पुत्राला पाप करण्यास मोहात पाडले तर मग तो लोकांना त्यांच्या पापांपासून तारण करण्यास पात्र होणार नाही. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले. मग तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. येशू भुकेला होता, परंतु त्याने सैतानाची आज्ञा पाळली नाही. तो त्याच्या पित्याच्या इच्छेच्या बाहेर कार्य करीत नसे. तो त्याचे अमर्यादित सामर्थ्य वापरीत नसे की मानवी इच्छेचे समाधान करावे. वाईटास तोंड देण्यासाठी येशूने मोशेच्या तोरहपासून संदर्भ दिला. मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असे लिहिले आहे. त्याच्या मूर्ख गर्वात सैतानाने पवित्र जनास पुन्हा एकदा मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. नंतर सैतानाने त्याला एका मोठ्या उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव त्याला दाखविले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व तुला देईन. जेव्हा आदामाने पाप केले, मानव जातीने पृथ्वीवर राज्य करण्याचा हक्क गमाविला होता. सैतानाने जगाची सत्ता चोरली होती. त्याने स्वतःला त्याचा राजा असे केले होते. आता गौरवाचा राजा पृथ्वीवर होता की ती सत्ता पुन्हा घ्यावी, परंतु तो ते त्याच्या समोर नमन करण्याद्वारे करणार नव्हता, ज्यास ठेचण्यास तो आला होता. येशूने त्यास म्हटले, अरे सैताना, निघून जा, कारण प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. शेवटी सैतान येशूला सोडून निघून गेला. सैतानाने त्याच्यासारखे कोणाला कधीही मोहात पाडले नव्हते. एक मनुष्य ज्यास पाप करण्याची इच्छा किंवा क्षमता नव्हती. येशू आदाम व त्याच्या वंशजांपासून भिन्न होता. पहिला मनुष्य हा पृथ्वीच्या मातीपासून होता. दुसरा मनुष्य हा स्वर्गातून होता. आदाम हा पहिला परिपूर्ण मनुष्य होता. येशू हा दुसरा परिपूर्ण मनुष्य होता. जेव्हा सैतानाने आदामाला पाप करण्यास मोहात पाडले, आदाम पराजित झाला व सैतान जिंकला. जेव्हा सैतानाने येशूला पापात आणण्याचा प्रयत्न केला, सैतान पराजित झाला व येशू जिंकला. पहिल्या मनुष्याने आपल्याला पाप व मृत्यूच्या सैतानाच्या राज्यात नेले. दुसरा मनुष्य आला की आपल्याला त्यातून बाहेर काढावे. सैतानाच्या व्यर्थ प्रयत्नानंतर की येशूला पापात पाडावे, येशू नासरेथला आला, जेथे तो मोठा झाला होता आणि एक सुतार म्हणून काम केले होते. शब्बात दिवशी तो सभास्थानात गेला, जसे त्याचा परिपाठ होता. सभास्थान हे उपासनेचे घर होते, जेथे प्रत्येक शनिवारी पवित्र शास्त्र वाचले आणि त्याचे स्पष्टीकरण केले जात असत. या विशेष शनिवारी येशूकडे एक घोषणा करण्याची होती. तो वाचण्यास उभा राहिला. संदेष्टा यशयाचा ग्रंथ त्यास देण्यात आला. तो उघडा करून त्यास एक भाग मिळाला, जेथे हे लिहिलेले होते, प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास दृष्टी ही विदित करावयास. येशूने पवित्र शास्त्रात काय वाचले ती मशीह राजाविषयी प्राचीन भविष्यवाणी होती. तो जगाला दाखविणार होता की परमेश्वर कशा समान आहे आणि पापी लोकांना सैतान, पाप, मृत्यू आणि नरकाच्या सत्तेपासून सोडविणार होता. मग येशू त्याने ती गुंडाळी पुन्हा गुंडाळली. तेथे असणाऱ्या सहाय्यकास ती पुन्हा दिली आणि खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याचकडे लागली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असता पूर्ण झाला आहे.
येशूच्या शेजाऱ्यांनी त्याचा दावा की तो मशीहा आहे जो स्वर्गातून आला आहे की ते पूर्ण करावे जे संदेश त्यांनी पवित्र शास्त्रात लिहिले आहे यावर कशी प्रतिक्रिया दिली. हे ऐकताच सभास्थानातील सर्व लोक संतापून गेले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर घालविले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव बसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर गेले. पण तो त्यांच्यामधून निघून चालता झाला. येशूकडे सत्ता होती. आदामाच्या पापाने संसर्गित आणि मरणाऱ्या वंशजांसारखे नाही. मशीहा राजा जो परमेश्वराद्वारे अभिषिक्त होता तो परिपूर्णपणे नियंत्रण ठेवून होता. त्याने परवानगी दिल्याशिवाय त्यास कोणीही स्पर्श करू शकत नव्हता, पण तो त्यांना स्पर्श करत होता. संदेश त्यांच्या पवित्र शास्त्रात मशीहाचे एक शीर्षक हे प्रभूचा हात आहे. येशूच्या चमत्कारांनी पृथ्वीवर त्याला देवाचा हात असे दाखविले. त्याच्या हाताच्या स्पर्शाने किंवा त्याच्या मुखातून शब्दाने आजारी व मरत असलेले ताबडतोब बरे केले जात होते. मग लोकांचे थव्यांचे थवे त्याचकडे आले. त्यांच्याबरोबर लंगडे, आंधळे, मुके, व्यंग व दुसरे बहुत जण होते. त्यास त्यांनी त्याच्या पायांवर आणून घातले आणि त्याने त्यास बरे केले. संदेश त्यांची वचने ही पूर्ण झाली होती. आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठतात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते. येथे कोणताही असा आजार नव्हता जो येशू बरे करू शकत नव्हता. आता एक कुष्ठरोगी त्याचकडे आला. त्यास विनंती करीत, त्याच्यासमोर गुडघे टेकीत आणि त्यास हे म्हणत, जर तुझी इच्छा असेल तर तू मला शुद्ध करू शकतोस. तेव्हा येशूला त्याची करुणा आली आणि त्याने हात लांब करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा त्याचे कुष्ठ तत्काळ जाऊन तो शुद्ध झाला. तेव्हा ज्या कोणाची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी बेजार झाली होती त्या सर्वांनी त्यांना त्याचकडे सूर्यास्ताच्या वेळी आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकांवर हात ठेवून त्यांस बरे केले. भूते देखील, तू देवाचा पुत्र आहेस अशी आरोळी ठोकून पुष्कळ मनुष्यातून निघाली. परंतु त्याने त्यास दटावून बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते. येशूला नाही पाहिजे होते की भूतांनी त्याच्याविषयी साक्ष द्यावी. ह्या वाईट देवदूतांनी त्याचा अधिकार व सामर्थ्य पाहिले होते. जेव्हा त्याने स्वर्ग व पृथ्वीला त्याच्या ठिकाणी असावे असे बोलले होते, ते थरथर कापले होते. जेव्हा त्याने त्या स्वर्गातून बाहेर हाकलून दिले होते तो दिवस आठवला. आणि आता तो पृथ्वीवर एक मनुष्य म्हणून जगत होता. त्यांच्या स्वामींची सत्ता ही नष्ट होत होती. गौरवाच्या राजाने त्यांच्या सत्तेमध्ये प्रवेश केला होता. जेथे कोठे येशू गेला सैतानाचे सामर्थ्य कमकुवत होत गेले. जेथे कोठे येशू गेला पापाचा शाप हा मागे घेतला गेला होता. चमत्कारासह येशूकडे एक संदेश होता. समय पूर्ण झाला आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. येशूने 12 मनुष्य निवडली की त्याच्याबरोबर प्रवास करावा आणि त्याच्याकडून शिकावे. तसेच त्याच्या मागे अनेक स्त्रिया चालत होत्या. त्या येशूला व त्याच्या शिष्यांना अन्न व पैसे देण्याद्वारे सहाय्य करीत होत्या. ते जे त्याच्यामध्ये विश्वास ठेवित होते. येशूचे पाचारण हे सरळ होते, माझ्या मागे या. जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करीतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करीतो तो मला योग्य नाही. कारण त्याचे अनेक शिष्य हे मासे धरणारे होते. येशू नेहमी त्याच्या दिवसाची शेवट गालिल समुद्राच्या ठिकाणी घालवित होता. लोक त्याच्याकडे जवळ व दूरवरून येत होते. पुन्हा एकदा तो सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला आणि त्याच्याजवळ लोकांचा एवढा मोठा समुदाय जमला की तो सरोवरात एका मजव्यावर चढून बसला आणि सर्व लोक सरोवराच्या काठी भूमीवर होते. एक दिवस शिकविल्यावर येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, चला आपण पलीकडे जाऊ. तो अगोदरच मजव्यावर होता म्हणून त्यांनी सुरुवात केली. जमावास मागे सोडले. नंतर मोठे वादळ आले व लाटा मजव्यावर अशा उसळल्या की तो भरू लागला. तो वरामावर
उश्वास घेऊन निजला होता. तेव्हा ते त्याला उठवून म्हणाले, गुरुजी, आपण बुडतो याची आपणाला चिंता नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला दटाविले व समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. अचानक वारा थांबला आणि तेथे अगदी निवांत झाले. मग त्याने त्याला म्हटले, तुम्ही का घाबरला? अद्यापि तुम्हाला विश्वास नाही काय? शिष्य हे पूर्णपणे भयभीत झाले होते. हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. हा मनुष्य कोण आहे? 1000 वर्षांपूर्वी संदेष्टा दाविदाने अगोदरच प्रश्नाचे उत्तर दिले होते. ते संकट समयी परमेश्वराचा धावा करीतात आणि तो त्यास क्लेशातून मुक्त करीतो. तो वादळ शमवितो तेव्हा लाटा शांत होतात. केवळ त्याच बोलण्याद्वारे कोण वारा व लाटा शांत करू शकतो? तीच वाणी जिने त्यास निर्माण केले.